शिवराय पुन्हा अवतरले तर. जाणता राजा म्हणजे मनाला मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. या कार्यक्रमाची भव्यता त्या जाणत्या राजाला साजेशी आहे. राज्याभिषेकाची ती आनंद पर्वणी सुरू झाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची गगनभेदी ललकारी अंगावर रोमांच उभे राहिले. डोळे आनंदाने आणि अभिमानाने पाणावले. मती कुंठित झाली. त्या आनंद घोषाच्या ललकाऱ्यांनी कान तृप्त झाले आणि मन मयूर स्वप्नवत होऊन पिसारा फुलवून नाचू लागला. शिवराय पुन्हा अवतरले तर. आणि कल्पना विश्वात रमण्यापूर्वीच कानात हर हर महादेवचा महामंत्र घुमू लागला. शिवरायांचे शौर्य तळपत्या तलवारीप्रमाणे डोळ्यांपुढे दिसू लागले. शिवरायांचा मार्गच शौर्याचा, शस्त्रांचा, गनिमी काव्याचा आणि हिंदवी स्वराज्य घडविण्याचा. त्यांची तळमळ होती जनतेच्या हिताची, सुखाची आणि त्यागाची. त्यांची त्रिसूत्री देवी भवानी मातेच्या आराधनेची, देशाच्या कल्याणाची आणि धर्माच्या उत्थानाची. असे हे रणधुरंधर शिवराय पुन्हा अवतरले तर पुन्हा एकदा सह्यागिरीचा कणखर कातळ थरारून उठेल. अधर्मभेदूनी धर्मरक्षणाची प्रतिज्ञा मनामनात आत्मभाव जागा करेल. शिवरायांच्या घोड्यांच्या टापा साऱ्या मावळ मुलखाच्या मातीत उमटतील. त्यांची भवानी तलवार गनिमाच्या नरडीचा घोट घेण्यासाठी लखलखून सज्ज होईल. गरिबांचा वाली म्हणून त्यांची कीर्ती वाढेल. गरीब मावळ्यांना आश्रयाचे छत्र मिळेल. त्यांचा अन्नदाता त्यांना सुखी ठेवेल. कडेकपारीतून सुखसमृद्धी आणि संपन्नतेची लेणी खोदली जातील. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनेक शाहीर त्या प्रजाहितदक्ष राजाला भारतवर्षाचे बदललेले स्वरूप दाखवतील. आपल्या राजाच्या शौर्याचे पोवाडे गाण्यासाठी शाहीर आपले डफ हातात घेतील. विज्ञानाची आणि उद्योग व्यवसायांची प्रगती पाहून महाराजही खुश होतील. विकसित भारतातील वैज्ञानिक युगातील जनता महाराजांना भ्रमणध्वनीद्वारे स्वागतांचे संदेश पाठवतील. महाराज तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या तसेच देशाच्या सीमा सुरक्षेसाठी प्राणपणाला लावणाऱ्या भारतीय शूर आणि धैर्यवान जवानांना भेटतील. त्यांना देशाचे अखंडत्व अबाधित राखण्यास स्फूर्ती देतील. तानाजी, सूर्याजी, बाजीराव यांच्याप्रमाणे देशाच्या सुरक्षेसाठी प्राणार्पण करणाऱ्यांना मानाचा मुजरा देतील. इथल्या मातीमध्ये इमानी वीरांच्या शौर्यगाथा घडल्या त्यांचे स्मरण करून देतील. या कलियुगात स्त्रियांवर होणारा अत्याचार, अन्याय पाहून त्यांचे हृदयही रागाने कंप पावले. कारण त्यांच्या राज्यात एका पाटलाला स्त्रीवरील अत्याचारासाठी हात तोडण्याची शिक्षा ठोठावली होती. अशा स्वैराचारी मोकाट गुन्हेगारांना ते नक्कीच फाशी देतील. आपल्या सैन्यातील लोक शेतकऱ्यांना लुटत तेव्हा देखील त्यांनी कडक शब्दात समज दिली होती. हल्ली चाललेला भ्रष्टाचार, लाचलुचपत पाहून त्यांना नक्कीच कोप होईल. तिरंगी ध्वजातील अशोकचक्र शिवरायांचे लक्ष खिळवून ठेवील. शूरवीरांना इथल्या गीतेचा ते अर्थ सांगतील. स्वातंत्र्याचे आणि वैभवाचे प्रतीक म्हणजे आमचा ध्वज. त्याला पाहून शिवरायांच्या मनात चैतन्य, आदम्य उत्साह निर्माण होईल. राजे साऱ्या महाराष्ट्रात घोडदौड करतील. लोकांची दयनीय स्थिती पाहून विषमतेचे दर्शन घेऊन राजांचे काळीज फाटून जाईल. कदाचित शिवराय रायरेश्वराकडे धाव घेतील आणि पुन्हा प्रतिज्ञा घेतील. रायरेश्वराला स्वराज्य रक्षणासाठी साकडे घालतील. त्यांची प्रतिज्ञा लोकांना अज्ञान, दारिद्र्य आणि अन्यायापासून मुक्त करण्यासाठी असेल. लोक खऱ्या अर्थाने सुजाण बनावेत यासाठी त्यांचा निर्मळ प्रयत्न असेल. गनिमांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. पण आपल्याच लोकांनी चुका केल्या तर ते कदापिही सहन करत नसत. वेळच्या वेळी ते त्यांना शिक्षा देत. त्यांच्या करारी बाणा आणि स्वराज्याबद्दलची निष्ठा त्यातून प्रतीत होते. पण आज पैशासाठी अतिरेक्यांना सहाय्य करणारे देशवासी, तरुण पिढीला व्यसनांच्या विळख्यात अडकवणारे व्यापारी पाहिले तर शिवराय खिन्न होतील. तरुण पिढीची होणारी धूळदाण आपल्या डोळ्यांनी पाहणे त्यांना असह्य होईल. सत्याचा मार्ग सोडून चंगळवादाकडे वळलेला समाज पाहून शिवरायांची गात्रेही थरथरतील. आपण स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याची वाताहत, याची देही, याची डोळा पाहण्याऐवजी ते भवानी मातेला विनंती करतील की मनुष्यजन्म आता नको. या हिंद भूमीचे पुन्हा नंदनवन करण्याची रायरेश्वराकडे शक्ती मागतील. अशा वेळी आई भवानी तथास्तु म्हणून आशीर्वाद देईल आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ओजस्वी वाणीतून शिवरायांचे तेजस्वी रूप साकारत गेले. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. आणि प्रेक्षागारातून एकच गर्जना दुमदुमली, जय शिवाजी, जय भवानी. तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.